नमस्कार मित्रांनो, माणूस मैत्रीसाठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला सरकारकडून 50% ते 75% पर्यंत अनुदान घेऊन गायी, म्हशी, शेळ्या किंवा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आज आपण पाहणार आहोत पशुसंवर्धन विभागाच्या नवीन योजना 2026 कोणाला मिळणार, अनुदान अर्ज कसा करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या। योजना ओळख। मित्रांनो, 2026 साली पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत। या योजनांचा मुख्य उद्देश आहे रोजगार निर्माण करणे, दुग्ध व्यवसाय वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे। 2. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। ही सध्या सर्वात मोठी योजना आहे। या योजनेत तुम्हाला मिळणार 5 गायी किंवा म्हशी, गोठा बांधण्यासाठी मदत, मशीन आणि उपकरणे, प्रकल्प किंमत सुमारे 10 ते 11 लाख अनुदान, सर्वसाधारण 50%, SC व ST 75%, म्हणजेच तुम्हाला लाखोंचा फायदा होऊ शकतो। 3. शेळी मेंढी पालन योजना। या योजनेत 10 शेळ्या अधिक 1 बोकड दिला जातो, 75% पर्यंत अनुदान मिळते। ही योजना विशेषतः ग्रामीण भागासाठी खूप फायदेशीर आहे। 4. कुक्कुटपालन योजना। या योजनेत 100 ते 1000 कोंबड्या मिळतात, 75% पर्यंत अनुदान, कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय। 5. गाई म्हशी वाटप योजना। 2 दुधाळ जनावरे दिली जातात, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे। 6. अर्ज प्रक्रिया। महत्त्वाचे, अर्ज पूर्णपणे ऑनलाईन करायचा आहे। स्टेप्स: 1. महा-BMS पोर्टलवर जा। 2. नोंदणी करा। 3. योजना निवडा। 4. कागदपत्रे अपलोड करा। एकदा अर्ज केल्यावर तुमचं नाव 5 वर्ष वैध राहते। 7. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड 7/12 आणि 8A उतारा, बँक पासबुक, फोटो, जात प्रमाणपत्र लागू असल्यास। 8. महत्त्वाच्या सूचना: अर्ज लवकर करा, मर्यादित जागा असतात, कागदपत्रे पूर्ण ठेवा। प्रशिक्षण घेतले असल्यास निवडीची संधी जास्त असते। महिला आणि SC/ST प्रवर्गासाठी जास्त अनुदान उपलब्ध आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून तुमचा प्रश्न विचारा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच सरकारी योजना, अपडेट्स आणि माहितीसाठी आपल्या माणूस मैत्रीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।